सुस्वागतम, सुस्वागतम मित्रांनो. आजच्या भागामध्ये भयानक ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जी इन्स्पेक्टर आहे, म्हणजेच पूर्वा पाटील मंजूला भेटायला घरी येते. तर चला बघूया काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जी सपना आहे ती नाटक करत असते पायाला लागायचं, आंधळ होण्याचं आणि ती पायाला लागतं. आता जयदीप तिला समजावतो. तर इकडे जो सत्य आहे तो बाहेर विचार करत उभा असतो. तेवढ्यात तिथे आता मंजूची आई आणि अमृता मंजूला भेटण्यासाठी येतात. तर आता त्या म्हणतात, "सत्यजित राव खूप अवघड झालं आहे सगळं." तर आता सत्य म्हणतो, की "आई, आंबे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आलाय ना भेटायला, चला वाघमारेंना भेटायला आतमध्ये. आता वाघमारे ठीक होतील, काळजी नका करू." आणि आता मंजूला भेटण्यासाठी आतमध्ये अमृता आणि तिच्या आईला घेऊन येतात. अमृता आणि तिची आई खूप रडत असते. मंजू पण रडायला लागते. तर आता मंजूला खूपच टेन्शन आलेलं असतं. मंजू म्हणते, "आई काळजी करू नको. अगं बरी आहे मी." तर आता अमृता म्हणते, "अगं माझ्या बाळाला तू खेळवणार होती. माझं बाळ चालायला लागलं त्याला बघणार होती. पण आता तू माझ्या बाळाला बघणारच नाही आहे का?" असं म्हणते. तर आता सत्य म्हणतो, की "आई शांत व्हा तुम्ही दोघी पण. हे बघा मी तुमच्यासाठी चहा काय बनवून आणतो." आणि सत्य घेऊन चहा बनवायला जातो. तर मंजूची आई म्हणते, "मंजू तू आपल्या घरी चल येते का तिकडे?" तर मंजू म्हणते, "नको सत्य आहे ना माझी काळजी घ्यायला." तर इकडे सत्य खाली येतो. तिकडून सपना येते. सपना आणि जयदीप. तर सपना म्हणते, "सत्यजित भाऊजी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे." तर आता सत्य म्हणतो, "काय झालं सपना वहिनी?" तर आता सपना म्हणते, "मला घरातलं एवढं कामाचं खूप लोड आला आहे. त्यामुळे मी एकटी नाही काम करू शकत. तुम्ही कामवाली बाई लावा, नाहीतर दुसरं लग्न करा." सत्य आता त्यांच्यावरती खूप चिडतो आणि बोलतो, की "हे बघा वहिनी, तुम्हाला काय वाटतं हो? वाघमारे हे झालं म्हणून तर मी दुसरं लग्न करावं का? मी जयदीपला असं म्हटलं असतं, तुम्हाला कसं वाटलं असतं? मी का करू दुसरं लग्न?" आणि तो त्या सपनाला खूप बोलतो. तर इकडे तो परत चहा बनवतो आणि मंजूच्या आईने त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन येतो. आणि मंजूच्या आईने ते विचारतात, "काय हो सत्यजितराव, आम्ही मंजूला घेऊन आमच्या इकडे जाऊ का थोडंसं? म्हणजे आम्हाला बरं वाटेल आणि तिला पण." असं म्हणत असतात. त्या त्याला विचारत असतात.